रॉ का जेपेग हे कन्फ्युजन तुम्हाला पण होतं ना? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये हे कन्फ्युजनच आपण दूर करणार आहोत. हे दोन्ही गोष्टी आपण समजून घेणार आहोत की हे फॉर्मॅट नक्की काय आहेत आणि कसे वापरायचे आणि कुठला फॉर्मॅट कधी यूज केला पाहिजे. तर नमस्कार, मी पंकज देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलवर. मार्केटमध्ये ना वेगवेगळ्या कंपनीचे कॅमेरे आहेत, पण प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये हे ऑप्शन नक्की असतात, रॉ आणि जेपेग. आता हे रॉ आणि जेपेग का आणि कसे यूज करायचे, तर त्याच्या आधी सगळ्यात पहिलं हे कसे काम करतात ना ते आपल्याला बघावं लागेल. तर सर्वप्रथम आपण आहे ना रॉ काय असतं ना ते समजून घेऊया. रॉ आहे ना एक अनप्रोसेस्ड इमेज असते, जी डायरेक्ट सेन्सर मधनं जी इन्फॉर्मेशन स्टोअर होते ना ती रॉ इमेज मध्ये स्टोअर होते. जसं की कॉन्ट्रास्ट, शॅडोज, क्लॅरिटी, सॅच्युरेशन ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट सेन्सर टू त्या रॉ इमेज मध्ये स्टोअर होतात. त्याच्यामुळे रॉ ची फाईल साईजही जास्त असते. कॅमेऱ्याने कुठली प्रोसेस न केल्यामुळे ना ही अनकम्प्रेस्ड फाईल एकदम फ्लॅट असते, म्हणजे ह्याच्यात कुठले कलर एनहान्समेंट केलेली नसते. आपल्याला नंतर एडिटिंग टेबलवर ह्या गोष्टी एनहान्स कराव्या लागतात. ह्या गोष्टी जशा आपल्याला जशी आपली टेस्ट आहे त्यानुसार ह्या गोष्टी आपण ऍड करू शकतो, कमी करू शकतो, जास्त करू शकतो. रॉ इमेजचा हा एक मोठा फायदा आहे. तुम्हाला जर कॅमेऱ्याच्या डायनेमिक रेंजचा पूर्णपणे वापर करायचा असेल ना तर तुम्ही रॉ फॉर्मॅटमध्ये शूट केलं पाहिजे. कॅमेऱ्यामध्ये जे प्रोफाईल असतात ना, स्टँडर्ड, न्यूट्रल, विविड, ह्या कोणत्याही प्रोफाईलचा इम्पॅक्ट रॉ वर पडत नाही. आता आपण समजून घेऊया जेपेग काय असतं. जेपेग ही पूर्ण प्रोसेस इमेज असते, म्हणजे आपण कॅमेऱ्यामध्ये ह्या फाईल फॉर्मॅटमध्ये जे सेटिंग करतो ना, म्हणजे स्टँडर्डला समजा कॉन्ट्रास्ट, शार्पनेस, सॅच्युरेशन ह्या सेटिंग स्टोअर करून ह्याचा वापर करून कॅमेरा एक इमेज प्रोसेस करतं आणि ती प्रोसेस केलेली इमेज आपल्याला प्रोव्हाइड करतं. इमेज प्रोसेस केले असल्यामुळे ना ह्या फाईल साईज कमी असते आणि ही कंप्रेस्ड इमेज असते. जेपेग आपण रेडी टू डिलिव्हर साठी हा फॉर्मॅट यूज करू शकतो. ज्यांना फास्ट डिलिव्हरी द्यायची, समजा शूट आजच केले ना आजच डिलिव्हर करायचे ना, त्यासाठी जेपेगचा फायदा होऊ शकतो, कारण की ती रेडी टू डिलिव्हर असते. त्यात कलर एनहान्समेंट ऑलरेडी कॅमेऱ्याने केलेली असते. कॅमेऱ्याच्या प्रोफाईलचा म्हणजे स्टँडर्ड, विविड, मोनोक्रोम ह्या सगळ्या प्रोफाईलचा इम्पॅक्ट जेपेग वर होतो. आता थोडं ना टेक्निकली समजून घेऊया. जेपेग असतो 8 बिट. 8 बिट म्हणजे फक्त 256 कलर्सच्या शेड्स मिळतात आपल्याला. पण त्याचप्रमाणे रॉ जर बघितलं ना आपण, तर रॉ असतो 12 किंवा 14 बिट. 14 बिट म्हणजे आपल्याला जवळपास 16,000 कलर्सच्या शेड्स मिळतात. ह्याच्यावरून आपल्याला एक समजतं की समजा आपण जेपेग वर आहे ना कलर करेक्शन करायला गेलो तर जेपेग मध्ये कलर बेंडिंग येऊ शकतात. म्हणजे आपल्याला तुम्हाला बघितले असतील तुम्ही एडिट करताना कलर बेंडिंग येतात ना, ते ह्याच कारणामुळे, कारण की 8 बिट आहे आणि फक्त 256 कलर्सच्या शेड्स आहेत. त्याचप्रमाणे आपण जर रॉ वर एडिट करायला घेतलं आणि रॉ मध्ये कलर एनहान्समेंट केले ना तर तुम्हाला कलर बेंडिंग येत नाही. त्याचं कारणच हे की आपल्याला 16,000 कलर्सच्या शेड्स रॉ मध्ये मिळतात आणि जेपेग मध्ये फक्त 256 कलरचे शेड्स मिळतात. तर यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला जो प्रोफेशनल फोटो आहे किंवा तुम्हाला जिथं एडिटिंग जास्त गरजेची आहे ना तिथं रॉ फॉर्मॅटच यूज केला पाहिजे. अगदी सोप्या भाषेत समजायचं झालं ना तर आपण मार्केटमध्ये गेलो, भाजी विकत घेतली, कांदे घेतले, बटाटे घेतले, मसाले घेतले, घरी आणून आपण भाजी तयार केली आणि आपल्या टेस्ट प्रमाणे तयार केली तर त्याला आपण रॉ फॉर्मॅट म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपण हॉटेलमध्ये गेलो आणि फूड पॅकेट्स विकत घेतले आणि डायरेक्ट घरी येऊन सर्व्ह केले तर त्याला आपण जेपेग म्हणू शकतो, कारण की ते प्रोसेस्ड फूड आहे. आणि आपण जे भाजी विकत घेऊन तयार केली ना ते अनप्रोसेस्ड होती, त्यामुळे त्याला आपण रॉ फॉर्मॅट म्हणू शकतो. इतकं सिंपल आहे ते. आता रॉ आणि जेपेग ऍक्च्युअल कसे काम करतात ना ते आपण प्रॅक्टिकल द्वारे बघूया. आता मी सेम इमेज घेतली, एक जेपेग आणि एक रॉ. आता आपण पहिले जेपेगच्या शॅडोज ओपन करूया आणि सेम सेटिंग रॉ वर अप्लाय करून बघूया की किती फरक पडतोय. आता मी पहिलं जेपेग वर काम करतोय. जेपेगच्या आपण शॅडोज पूर्ण ओपन केल्या, थोडासा ब्राईटनेस वाढवला आणि कॉपी केल्या त्या सेटिंग आणि रॉ वर पेस्ट केल्या. तर आपण डिटेल्स बघूया. ही जेपेग इमेज आहे. हेअर्स बघा, पूर्ण नॉईज आले आणि डिटेल्स पण गेलेले आहेत. सेम रॉ इमेज बघूया. आता ह्याच्यात तुम्हाला डिटेल्स तर मिळतात शॅडोज मध्ये आणि नॉईज पण म्हणजे ऑलमोस्ट नाहीये आणि जो आहे तो आपण कव्हर करू शकतो. तर एवढा फरक पडतो बघा. हा जेपेग इमेज आहे, रॉ आहे, एवढा दोन्ही इमेज मध्ये फरक पडतो. आणि आता आपण थोडंसं कलर एनहान्समेंट करून बघूया की काय फरक पडतो. म्हणजे मागाशी मी जसं सांगितलं तुम्हाला, थोडंसं येल्लो वाढवतोय, सेम सेटिंग कॉपी करून रॉ वर पेस्ट करतोय. तर कलर बघा. आता हा रॉ इमेज आहे, रॉ इमेज मधला ऑरेंज बघा आणि हा जेपेग आहे. ह्याच्यात जेपेग मध्ये थोडासा ग्रीन टिंट आलाय का, कारण की जेपेग आपण 8 बिट वर काम करतोय, म्हणजे फक्त 256 कलर शेड्स मिळतात आपल्याला आणि रॉ मध्ये
आपण जवळपास 16,000 कलर शेडवर काम करतोय. त्यामुळे हा कलरचा पण डिफरन्स पडतो. हा जेपेग आणि हा रॉ. तर मित्रांनो, हा होता रॉ आणि जेपेग मधला फरक. आता तुम्हाला कळलं असेल की कधी रॉ वापरायचा आणि कधी जेपेग वापरायचा. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट टॉपिक आपण कुठला घ्यायचा हे पण मला कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.